नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. डेली लाईफ एक्सप्रेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा व्लॉगमध्ये आपण भाकरी कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक करणार आहे. तर आज भाकरी करायचा असा विचार केला बायकोने, तर मी म्हणलं चल व्हिडिओ बनवूया. आणि ती पण जस्ट आत्ता शिकलेले, तरी पण ती व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे की कशी बनवायची भाकरी. तर बघा, तुम्हाला पण बनवायची असेल, ज्यांना कोणाला येत नाही तर त्यांनी पण शिकून घ्या कशी बनवायची. तर तिने काय केलेलं आहे, तर मीठ घेतलेलं थोडं भाकरीसाठी. ओके, चवीसाठी मीठ पण टाकलेलं आहे. आणि पीठ चाळवून घेत आहे. तर ती काय म्हणते, पिठामध्ये थोडेसे मोठं पीठ दळलं होतं वाटतं गिरणीमध्ये, तर ते चाळून घेत आहे पीठ. मोस्टली चाळून घेतलेलंच बरं पडतं, काहीतरी राहिले असेल त्याच्यामध्ये वगैरे, तर नेहमी पीठ चाळूनच घेतलेलं चांगलं. ज्वारीचं असू दे किंवा गव्हाचं पीठ असू दे. गव्हाच्या पिठामध्ये तर तुम्हाला चाळून घेतल्यानंतर बराचसा कोंडा दिसूनच येईल. काय काय गिरणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठं दळलं जातं, तर ते चाळून घेतलेलं चांगलं आहे. तर हिनं पण आता भाकरीसाठी पीठ चाळून घेतले. किती भाकऱ्या करणार आहे? दोन भाकऱ्या करणार आहे. असं मोठं त्याच्यामध्ये राहिलेलं आहे, म्हणजे गिरणीमध्ये ज्यानं कोणी दळलंय तर त्यानं व्यवस्थित नाही दळलं, तर ते बारीक नाही झालेलं, मोठं दळलेलं आहे. तर आपण वरचं सगळं राहिलेलं आहे ते आपण साईडला काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, किती सारा कोंडा निघला या ज्वारीचा. ज्वारीच्या किमती पण आजकाल किती महाग झालेले आहेत. आज ही 42 रुपये किलोनं मी ज्वारी आणली होती. ॲक्च्युली तो मला शाळू म्हणला. आता ज्वारी, शाळू आणखी काय म्हणतात माहीत नाही मला, पण याच्यामधला फरक तुम्हाला माहिती आहे का? शाळू आणि ज्वारीमधला कमेंटमध्ये सांगा काय फरक असतो. तर आजकाल एवढे रेट वाढलेले आहेत, 42, 50, 55, 60 रुपयेपर्यंत ज्वारीचे रेट गेलेले आहेत. हे काय करायला लागतं? पाणी गरम करते का? पाणी गरम केलंय. हा, पाणी गरम करायला लागते. हे आता हे ज्वारीचं पीठ आहे, तर ह्याच्यामध्ये गरम पाणी, कोमट पाणी ना, कोमट पाणी घालणार आहे. ती कशासाठी घालायचं कोमट पाणी? मी नवीन शिकी आहे ना, पीठ व्यवस्थित मळायला पाहिजे म्हणून. ओके. नवीन ज्या कोणी असतात, तर नवीन ज्या लेडीज आहेत, तर त्यांना पहिल्यांदा जे भाकरी बनवणार आहे, तर त्यांना पीठ व्यवस्थित मळता यावा आणि पिठाचा जो चिकटपणा व्यवस्थित व्हावा, भाकरी व्यवस्थित धरावी, तुटू नये, त्याला काट वगैरे सुटू नयेत, म्हणून आपले गरम कोमट पाणी घालायचं. ज्या आपल्या घरातल्या ज्या आई वगैरे, आजी वगैरे गरम पाण्याने मळायचं. ओके, जुनं पीठ असलं तर ते गरम पाण्यानं मळायचं. अशी ट्रिक आपल्याला आपल्या आई किंवा आजीनं सांगितलेली आहे, तर ते पद्धत आपण वापरत आहोत. तर या पद्धतीने हे पीठ मळून घेत आहे. तर बघा, असं जोर लावून व्यवस्थित मळून घ्यायचं भाकरीचं पीठ. आणि बरेच लोक भाकरीच्या पिठामध्ये, म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ पण थोडंसं मिक्स करतात, जेणेकरून तो चिकटपणा किंवा कन्सिस्टन्सी एकत्र चिकटून धरावे, भाकरी पण अशी कुरकुरीत थोडीशी होते असं म्हणलं जातं. तर ते पण तुम्ही करून बघा. आम्ही पण कधी एकदा मला वाटतं भाकरीच्या ज्वारीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं टाकून खाल्लेलं आहे. हे कशासाठी करायचं, तर जास्त दिवस जे लोक आता रोज भाकऱ्याचे करत आहेत, पीठ बरेच दिवस पडून राहतं. जसं की आता तुम्ही बघत असाल, हे फक्त 1 किलो ज्वारीचं पीठ दळून आणलेलं आहे. कारण की आम्ही दोघंच असल्यामुळे जास्त काही पीठ वापरलं जात नाही, कधीतरीच भाकरी बनवली जाते. तर त्यामुळे तुम्ही पण या पिठामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता. अशा पद्धतीनं मळवून घ्यायचं. हे बघा, पोळपाटावरती भाकरी थापत आहे. अशा पद्धतीनं गोळा करून घ्यायचा अगोदर.
आपण चपातीला गोळा करून घेतो तसा. हिला पण आत्ता जस्टच गेल्या वर्षभरात भाकरी बनवत आहे. लवकरच भाकरी बनवायची शिकली. असे थापून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. 2 हात नाही लावले चालते, एका हातानं दाबत 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 आपल्या अंदाजानुसार दाब देऊन बनवायचे. तुम्ही धपाटे वगैरे नाही का थालीपीठाला पण ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने सुद्धा वापरून आपल्या अंदाजानुसार हाताचं प्रेशर काय पद्धतीने घेऊन त्या पद्धतीने भाकरी करू शकता. कोमट पाण्यामुळं त्याशी भाकरीचं पीठ व्यवस्थित कन्सिस्टन्सी पकडते, फाटत नाही. एकदम परफेक्ट गोल बनवला आहे तिने. उचलायची पद्धत पण बघून घ्या मित्रांनो, व्यवस्थित अलगद उचलायची. दुसऱ्या वरच्या साईडला तेच कोमट पाणी पूर्ण लावून घ्यायचं. पूर्ण भागाला पाणी लावायचं, जेणेकरून ते आपण पलटी मारल्यानंतर मस्त भाजले जाईल. अशा प्रकारे बघू शकता. थोडंसं एक मिनटं, फक्त 1 मिनटं झाल्यानंतर हे वरचं पाणी लावलेला जो भाग आहे तो पूर्ण वाळतोय. आपल्याला असं दिसतंय वाळायला लागलाय आता. तर ते पलटी मारायचं. आता मी काय करतोय बघा, हे जे उलट नाही याला काय म्हणतात तुमच्याकडे सांगा मला. ह्याच्या आम्ही तर उलटणं म्हणतो याला. आता वरचा भाग दिसतोय तुम्हाला पाणी लावलेला, हा जरासं वाळलाय. तर आता त्या टायमाला हे पलटी मारायची. ही झाली खालची बाजू आणि ही प्रॉपर वरची बाजू भाकरीची. म्हणजे पापुंद्रा जो येणार आहे तो वरती येणार आहे. आता ह्याला पाणी लावलेली बाजू खाली गेली, ती म्हणजे दुसरी बाजू भाकरीची. इकडे तोपर्यंत दुसरी भाकरी बनवत आहे. पहिल्यांदा तुम्ही एका वेळी एकच भाकरी बनवा, जेणेकरून एका भाकरीवरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. आता कसं माझी बायको सुगरण झाली आता या गोष्टीमध्ये, तरबेज झाले, त्यामुळे ते पटापट बनवत आहे लवकरच. गॅस मोठा ठेवायचा, गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची, जेणेकरून भाकरी लवकर भाजली गेली पाहिजे. भाकरीसाठी गॅस खूप मोठा लागतो कंटिन्युअस. अजून भाकरी हलत नाही, मी हलवायचा प्रयत्न होते, म्हणजे ती खाली अजून होत आहे. खालची बाजू बघून घ्यायची भाजली आहे का. 1-2 ठिकाणी फक्त स्पॉट दिसत आहेत काळे. तर इकडे पण भाजून बघा, ही पण भाकरी इथं मस्त थापून झालेली आहे. व्यवस्थित मागची साईड झालेली आहे. आता भाकरी इकडून भाजायची, तर 2 प्रकारे आपण भाजू शकतो. एक तरी आपण काय करूया, भाकरी आपण इथंच तव्यावरती उलटी टाकायची. ओके. आणि फुलकी कशी पोळे भाजतात तर त्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही. न करताच भाकरी पूर्ण फुगलेली दिसत असेल तर तुम्हाला. हो, काहीच नाही केलं मी, हात पण नाही लावला कापडाचा, पण भाकरी कशी फुगली फास्ट. अशा प्रकारे पण करू शकता. ॲक्च्युली मी हे 2-3 दिवसापूर्वीच करून बघितलं, नाहीतर मी डायरेक्ट गॅसवरती भाकरी टाकत होतो. तर 2 पद्धतीने आपण भाजू शकतो. टंब फुगले.
ही झाली तव्यावरती. मी दुसरी भाकरी तुम्हाला आहे ना गॅसवर कशी भाजायची ते पण दाखवून देईल. झाली आपली भाकरी. ओके, दुसरी भाजली भाकरी पण आपण टाकून बघूया. बघा, हे पाणी असं घ्यायचं, टाकायचं, मध्ये लावायचं. हे लावताना बरेच वेळा तुम्हाला चटके लागतील, तर तेवढं सहन केलंच पाहिजे. भाकरी खायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. स्वतःच्या हातानं बनवून भाकरी बनवणं सोपी गोष्ट नाही. आणि ज्याला असं म्हणतात की ज्याला भाकरी बनवायला येते त्याला संपूर्ण स्वयंपाक बनवता येतो. ते आपल्याला अगोदर सगळ्यांनी म्हणलं ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तर ते अगदी बरोबर आहे, कारण चटका हा बसणारच. ही प्रोसेस करताना तुम्हाला चटका बसणार, किंवा भाकरी आपण उचलताना वगैरे चटका बसणारच. कारण मग प्रत्येक वेळी ह्या गोष्टी, ह्या साहित्यांचा वापर होतोच असा नाही. आता हे बघा, गॅस आपण मोठा करूया आणि आपण भाकरी आता हे वाळायला लागल्यावरचं पाणी ते पलटून द्यायचं. समजलं? पाणी कुठल्या दिशेला लावायचं, पाणी लावलेली बाजू खाली ठेवायची, पलटी मारून ठेवायची. जी वरची बाजू येणार आहे तो वरती पापुंद्रा येणार आहे भाकरीचा. तर अशा पद्धतीनं भाकरी. आता ही भाकरी जी आहे ती मी तुम्हाला गॅसवर कशी भाजायची डायरेक्टली सांगणार आहे. तव्यावर नाही भाजत आहे, गॅसवर कशी भाजायची. चला, आता ही भाकरी आपण गॅसवर भाजणार आहे डायरेक्ट, तव्यावर नाही. ही जर मी पलटी मारली तर तव्यावर पण भाजू शकतो, पण मग गॅसवर डायरेक्ट कशी भाजायची दाखवतो. त्यासाठी आपल्याला काय करायला लागलं, हा तवा दुसऱ्या लागेल. आणि ही जी भाकरी आहे ही अशी याच्यावर ठेवायची आणि पूर्ण गॅस मोठा करायचा. बघा आता कशी भाकरी फुगली, बघा कशी फुगली, एकदम पूर्ण फुगले, कुठलीच बाजू राहिलेली नाही. आणि अशी हलवायची जेणेकरून सगळीकडे भाकरी राहिली पाहिजे. बघा कशी भाजली, बंद करतो. झाली आपली भाकरी भाजली. आता ही भाकरी एकदम पातळ बनवलेली आहे, एकदम कुरकुरीत, व्यवस्थित मऊ कुरकुरीत, एकदम जशी पाहिजे तशी आहे. ज्याला कुरकुरीत लागते कुरकुरीत, मऊ पाहिजे तशी मऊ. ती जर झाकून ठेवली तर अजून जास्त मऊ पडेल. आता तुम्हाला मी तोडून दाखवतो की भाकरी बघा आतून कशी, किती पातळ पापुंद्रा आणि थोडंसं जाड त्याची दुसरी बाजू आहे. एकदम नातखोळा भाकरी झालेली आहे आणि खूपच कमी वेळामध्ये माझी बायको शिकलेली ही भाकरी बनवायला. तुम्ही पण याच पद्धतीने लवकर बनवायला शिकू शकताय. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला? तुम्ही या पद्धतीने भाकरी बनवू शकता. इझी आहे खूप. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आणि ह्या पद्धतीनं बनवून घ्या. एक नंबर भाकऱ्या बनवून होतात. कसा वाटला व्हिडिओ सांगा मला, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे आपला, थोडी हेल्प करा. चला, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.